हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्जेब्राचा 27th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. बरोबर. तर तुम्हाला आठवत असेल आपलं चॅप्टर 5 नवीन टॉपिक स्टार्ट केलं तर आपण चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी, बरोबर ना. त्यातला तो प्रॅक्टिस सेट 5.3 ॲक्च्युली फर्स्ट प्रॅक्टिस सेट 5.1 येतो, पण आपण 5.1 अँड 5.2 पहिले दोन्ही प्रॅक्टिस सेट स्किप केलेत आणि आपण डायरेक्ट 5.3ला स्टार्ट केली. ते दोन्ही प्रॅक्टिस सेट जे आपण स्किप केलेले आहेत ते आपण शेवटी घेणार आहोत, पण सुरुवात करताना आपण थोडंसं मागून सुरुवात केली, शेवटून सुरुवात केली 5.3. ओके. तर 5.3मधले आपले टोटल आय थिंक 6 सम झाले होते. तुम्ही ते व्यवस्थित सॉल्व करून होमवर्क मला सेंड केला होता. आज त्याच्याच पुढे कंटिन्यू करतो आपण. आजचे सम्स बघतो, ज्या आपण आज 3 सम्स बघणार आहोत ते इम्पॉर्टंट आहेत. काय इम्पॉर्टंट आहेत? कारण ते सम तुम्ही फर्स्ट टाईम पहिल्यांदाच बघताय, कारण त्या टाईपचं सम आपण जे बेसिक्स तुम्हाला दिला होता, म्हणजे तुम्हाला आठवते 1 डाय 2 डाईस 1 कॉईन 3 कॉईन्स, हे तुमचं पाठ झालेलं आहे. ते मी बेसिक तुम्हाला चॅप्टर स्टार्ट करायच्या अगोदरच मी तुम्हाला पाठ करायला लावलं होतं. पण आजचे सम्स मी बघतो ना, म्हणजे आजचे सम्स जे आपण बघणार आहोत ते थोडेसे आउट ऑफ द बॉक्स, ते थोडेसे वेगळे आहेत की जे बेसिकमध्ये नव्हते. म्हणजे काय काय सम्स असे पडू शकतात की जिथं तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला विचार करावा लागेल, की जिथं मी तुमची मदत करू शकणार नाही तिथं तुम्हालाच विचार करून थोडंसं डोकं लावून त्याचे रिझल्ट्स काय मिळू शकतात हे तुम्हाला डोकं लावायला लागणार आहे. ओके. मग असे वेगळे पण काय काय डिफरंट सम्स असतात ते आज आपण बघू. क्वेश्चन नंबर 7 इझी आहे. तुम्हाला मी एक्सप्लेन करायच्या अगोदर तुम्ही स्वतः पण ॲक्च्युली ते सॉल्व करू शकता. काय दिलं बघा. अ बॅग कंटेन्स 50 कार्ड्स. की एक कुठली तरी बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये 50 कार्ड्स म्हणजे ॲक्च्युली कार्ड्सचा अर्थ आपण पत्ते, मागच्या सममध्ये कार्ड्स म्हणजे पत्ते, तर इथं नुसतं कार्ड्स आहे. प्लेईंग कार्ड्स म्हणलं की ते पत्ते वगैरे, बरोबर ना. हे पत्ते नाही, कार्ड्स म्हणजे इथं आपण चिठ्ठी म्हणू शकतो, बरोबर. की 50 कार्ड्स आहेत, 50 असे शीट पेपर आहेत किंवा 50 अशा चिठ्ठ्या आहेत, 50 चिठ्ठ्या आहेत. ईच कार्ड बिअर्स ओनली 1 नंबर फ्रॉम 1 to 50. की अशा 50 चिठ्ठ्या आहेत. समजा असे छोटे छोटे आपण काय केले, स्मॉल पेपर्स, कागदाच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या केल्या. अँड ईच कार्ड बिअर ओनली 1 नंबर. प्रत्येक कार्डवर नंबर टाकला आहे. कुठून? फ्रॉम 1 to 50. म्हणजे एकावर 1 टाकला, एकावर 2 टाकला, एकावर 10 टाकला, एकावर 20 टाकला, असे 50 1 पासून 50पर्यंत सगळे नंबर्स टाकले. 1 2 3 4 5. आणि पुढं काय म्हणलं आहे, 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॅग. मग त्या बॅगमध्ये सगळ्या चिठ्ठ्या मी मिक्स केल्या, बरोबर आहे ना, शफल त्या सगळ्या मिक्स केल्या. आणि समजा तुम्हाला मी बोलवलं आणि सांगितलं की बॅगमध्ये हात टाकायचा आणि 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. ते ॲट रँडम दिलं आहे, बरोबर. ॲट रँडम म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली अंदाज आहे की तुम्ही बॅगमध्ये हात टाकायचा आहे आणि तुमच्या हाताला लागेल ती कुठली एक चिठ्ठी, तुमच्या मनाला जी आवडेल ती एक चिठ्ठी बाहेर काढायची. मग आता मला सांगा कुठली चिठ्ठी असेल. मी जर तुम्हाला तशी बॅग दिली आणि म्हणलं बाबा एक कार्ड त्यातनं ड्रॉन करायचं आहे, बाहेर काढायचं आहे, तर त्या कार्डवर कुठला नंबर असेल? बरोबर आहे. तुमच्या पण लक्षात आलं असेल की S इज इक्वल टू, आता सगळ्यात महत्त्वाचं मी मेन इव्हेंट लिहित नाही, शॉर्टकटमध्येच लिहितो मेन इव्हेंट. 1 कार्ड इज ड्रॉन एवढंच लिहितो मी. 1 कार्ड इज ड्रॉन, S इज इक्वल टू. मग आता मला सांगा त्या बॅगमध्ये मी तुम्हाला हात घालून एक चिठ्ठी बाहेर काढायला लावली, म्हणलं की बाबा 1 कार्ड, त्यातनं 1 कार्ड ड्रॉन करायचं, कुठला नंबर असेल? तुम्ही काय म्हणता, सर कुठलाही नंबर असेल, त्याच्यावर 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असेल, 4 असेल, 5 6 7 8 असं कुठपर्यंत लिहिणार आपण? 1 to 50, बरोबर ना. 50पर्यंत नंबर टाकलेत ना, मग 1 2 3 4. आता सगळं लिहायची गरज आहे का? काही गरज नाही. 1 2 3 4 5 डॉट 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 49 50. डायरेक्ट 1 to 50 आपण शॉर्टकट मारला आहे. शॉर्टकट अलाउड आहे, चालू शकतं. किंवा ज्याला लिहायचं असेल 1 to 50 त्यांनी सगळे 1 to 50 नंबर्स लिहिले तरी चालते. मी शॉर्टकट टाकलेले आहेत, तुम्ही पण शॉर्टकट टाकला तरी चालेल. 1 2 3 4 5 डॉट 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 49 50 असे टोटल नंबर ऑफ S 50 नंबर्स आहेत. त्या 50 नंबरमधला कुठलाही एक नंबर्स त्या कार्डवर असू शकतो, बरोबर आहे ना. सिम्पल होतं. म्हणजे जरी डिफरंट सम असलं तरी ते इझी आहे, त्यामुळे ते काय असं अवघड नाही आहे. ओके. ही झाली मेन इव्हेंट. आता ABC सब इव्हेंट सॉल्व कसं करायचं हे तुम्हाला जमतं, इझी. एक एक इव्हेंट सॉल्व करू. इव्हेंट पहिली सॉल्व करू. काय होतं नंबर इव्हेंट, काय सेंटेन्स वाचा बरं. नंबर ऑन कार्ड इज डिव्हिजिबल बाय 6. नंबर इज
डिव्हिजिबल बाय 6. अर्थ कळला याचा? डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे काय हो? डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे 6च्या तो जो काय कार्डवरचा नंबर आहे त्यांना 6नी डिवाईड झालं पाहिजे. 6नी डिवाईड झालं म्हणजे थोडक्यात तो नंबर 6च्या टेबलमधला पाहिजे. मग थोडक्यात काय करा, एक सिम्पल अर्थ, थोडक्यात काय करा तर 6चा टेबल लिहून काढा. मग 1 to 50 मध्ये 6नी डिवाईड होणारे कुठले कुठले नंबर्स आहेत? 6 आहे, 6च्या टेबलमध्ये 6 येतो ना. त्यानंतर 12 आहे, 18 आहे, 24 आहे. काय करतोय कळलं का तुम्हाला? मी 6चा टेबल लिहितोय. त्यानंतर 6 5 are 30, 36 आहे, 6 7 are 42, 6 8 are 48. बस मी इथंच थांबतो. मी थोडक्यात काय केलं आहे, 6चा टेबल लिहिला, 6 1 are 6, 6 2 are 10, असे 6 8 are 48 पर्यंत लिहिलं. त्यानंतर 6 9 are 54, 6 10 are 60 पण होतात. पण 54 आणि 60 मी घेतले नाही. का नाही घेतले? कारण एसमध्ये सॅम्पल स्पेसमध्ये 1 to 50च आहे ना. मग 50च्या पुढचे नंबर येणारच नाही, कारण कार्डवर आपण 1 to 50 नंबरच टाकलेले आहेत, बरोबर आहे ना. त्यामुळं 54 आणि 60 इम्पॉसिबल आहे, ते भेटणारच नाही. एवढेच नंबर आपल्याला भेटतील किंवा एवढेच कार्ड आपण ड्रॉन करू शकतो की ज्याच्यावर डिव्हिजिबल बाय 6च्या टेबलमधला नंबर येऊ शकतो. किती आहेत मग काउंट केलं का तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 8. ओके, कळलं? डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे 6चा टेबल लिहून काढलं. नेक्स्ट वन, बी इव्हेंट. काय बी इव्हेंट बघा बरं. नंबर ऑन कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर. नंबर इज कंप्लीट स्क्वेअर. आता सगळ्यात महत्त्वाचं, कंप्लीट स्क्वेअर म्हणजे काय हो? कंप्लीट स्क्वेअर म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स. म्हणजेच काय? ज्यांचं स्क्वेअर रूट निघतं. विच आर स्क्वेअर्स ऑफ एनी नंबर. थोडक्यात काय, असे नंबर्स आपल्याला आता लिहायचे आहेत की जे कोणाचे ना कोणाचे तरी स्क्वेअर्स आहेत किंवा ज्यांचं स्क्वेअर रूट निघतं. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर मी लिहून दिलं तर बेसिकमध्ये, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात 1 मी घेऊ शकतो. का बरं? कारण 1चं स्क्वेअर रूट 1 निघतं. त्यानंतर डायरेक्ट मी 4 घेणार, कारण 4 हा 2चा स्क्वेअर आहे. 4चं स्क्वेअर रूट 2 निघतं. ओके. देन 9 घेऊ शकतो आपण, 3चा स्क्वेअर 9. 16 घेऊ शकतो, 4चा स्क्वेअर 16. 25 चालेल, 5चा स्क्वेअर 25. 36 पण चालेल, 6चा स्क्वेअर 36. 49 पण चालेल, 7चा स्क्वेअर 49. आणि बस, कारण त्याच्या पुढं 8 आहे अँड 8चा स्क्वेअर 64 येतो, बरोबर ना. 64 घेता येईल का? नाही घेता येणार, बिकॉज एस बघा ना वर. तुम्ही काय काय जण थांबायचं कुठं कळत नाही. आपल्याला 1 to 50च्या आतलेच लिहायचे आहेत ना, कारण आपल्याकडे सॅम्पल स्पेस 1 पासून 50 पर्यंतच कार्ड्स आहेत. म्हणून मी 49लाच थांबलो. अदरवाईज 49च्या पुढं 8चा स्क्वेअर 64 येतो, पण 64 इम्पॉसिबल आहे, भेटणारच नाही. त्यामुळं मी 49 पाशी थांबलो. किती जण झाले बघा बरं, काउंट करा. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7. कळलं नक्की? इझी आहे ना. लक्षात आलं? ए इव्हेंट, बी इव्हेंट. आता मला सी इव्हेंट सॉल्व करायची आहे. सी इव्हेंटला जागा नाही, त्यामुळे मी आता ह्या दोन्ही इव्हेंट इरेज करतो आहे. त्यामुळं वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्हिडिओ पॉज करायचा, स्क्रीनशॉट काढून पटकन ते नंबर ऑफ ए अँड नंबर ऑफ बी इव्हेंट लिहून काढा. ओके. आता सी इव्हेंट मी दाखवते तुम्हाला. काय बघू आपण सी इव्हेंट. काय सेंटेन्स होतं सी इव्हेंट? लास्ट सेंटेन्स, नंबर ऑन कार्ड इज ग्रेटर दॅन 50. नंबर इज ग्रेटर दॅन 50. हे तुम्हाला पण कळलं असेल की नंबर इज ग्रेटर दॅन 50 म्हणजे काय? असा नंबर आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की जो ग्रेटर दॅन 50, 50पेक्षा मोठा आहे का हो कुठला नंबर? नाही आहे. का बरं? कारण कार्डवर 1 to 50 पर्यंतचे नंबर्स आहेत. अप टू 50 नंबर्स, 50 पर्यंतचेच नंबर्स आहेत. मग 50पेक्षा ग्रेटर दॅन कोण? तर 50पेक्षा ग्रेटर दॅन 51 असतो, 52 असतो, 53 असतो. पण ते तर नंबर इथं नाहीच आहेत. नंबर्स फक्त 50 पर्यंतच आहे. म्हणजे याचा अर्थ ग्रेटर दॅन 50 असलेला कुठलाही नंबर आपल्याकडं नाही आहे. सो इट इज इम्पॉसिबल इव्हेंट. इट इज असं लिहायचं. एखादी इव्हेंट इम्पॉसिबल असेल तर तसं सेंटेन्स मेन्शन करायचं. इट इज इम्पॉसिबल इव्हेंट, देअरफॉर सीचा जो ब्रॅकेट येईल इट इज एम्प्टी ब्रॅकेट.
कारण एक पण नंबर त्यामध्ये काय काय जण 50 घेतील, 50 चालणार नाही, ग्रेटर दॅन 50 आहे, 50पेक्षा मोठा, त्यामुळे 50 इन्क्लूड करायचं नाही, 50पेक्षा मोठा पाहिजे. ओके, म्हणजे सीचा ब्रॅकेट एम्प्टी आला. एम्प्टी मीन्स नंबर ऑफ सी इज इक्वल टू 0. इम्पॉसिबल इव्हेंट असेल तर असं लिहावं लागतं, सेंटेन्स पण लिहायचं, ब्रॅकेट एम्प्टी दाखवायचा अँड नंबर 0 दाखवायचा. कळलं नक्की? इझी सम होतं, थोडंसं डिफरंट होतं की जे आहे सम आपण बेसिकमध्ये कुठं बघितलं नव्हतं. डिफरंट होतं बट नॉट डिफिकल्ट मात्र नव्हतं. ओके, नक्की कळलं? नेक्स्ट वन बघू आपण, क्वेश्चन नंबर 8. IMP करताल तुम्ही जेव्हा नोटबुकमध्ये हा क्वेश्चन नोट डाऊन करताल, IMP करा बाजूला, कारण हे सम नॉर्मली भरपूर वेळा बोर्ड एक्झामला पडलेलं आहे. तर काय सम आहे बघू आपण. फ्रॉम 3 men 3 women, 3 men आहेत आणि 3 women आहेत. अ कमिटी ऑफ 2 person इज टू बी फॉर्म. की आपल्याकडं 3 माणसं आहेत आणि 3 लेडीज आहेत, 3 जेंट्स अँड 3 लेडीज, बरोबर ना. आणि त्या तिघांमधनं काय करायचं आहे, कमिटी ऑफ 2 person, दोघांचा ग्रुप तयार करायचा आहे, 2 जणांची कमिटी तयार करायची. किती कमिटीज तयार होतील? डोकं लावा. की तुमच्या डोळ्यासमोर 3 men अँड 3 women, 3 जेंट्स अँड 3 लेडीज उभ्या आहेत आणि तुम्हाला सांगितलं ह्यांच्यापासून दोघांचे ग्रुप्स क्रिएट करायचे. बरोबर आहे, तुमचा आन्सर डोक्यात आला असेल 3. सर 3 ग्रुप्स क्रिएट होतील, पण रॉंग आहे. का ते मी सांगतो. तुम्ही काय विचार केला, समजा 3 मेन्स आहेत, 3 मेन्स आता मी इथं दाखवतो. फर्स्ट मेन, सेकंड मेन, थर्ड मेन. पिक्चर काढून दाखवतो. आता काय करणार, 3 वुमेन आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता वुमेन म्हणल्यावर आपण थोडंसं काय बाबा टिकली काढू त्यांना, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 3 men अँड 3 women आहेत. ओके, आणि तुम्हाला काय म्हणलो मी, ह्या जणात 6 टोटल 6 person झाले. ओके, सो कमिटी ऑफ 2 person इज टू बी फॉर्म. ह्या 6 जणांपासून दोघांची कमिटी तयार करतील. तर तुम्ही म्हणता सर बरोबर आहे, 3 ग्रुप्स क्रिएट होतील, ह्या दोघांचा एक ग्रुप क्रिएट होईल, ह्या दोघांचा एक, ह्या दोघांचा एक, टोटल 3 ग्रुप्स क्रिएट झाले, बरोबर आहे. पण मी काय बोललो आहे, कमिटी ऑफ 2 person, मला दोघांचा ग्रुप पाहिजे. मी असं थोडीच बोललो आहे का की समोरासमोरचेच दोघं पाहिजे, कुठलेही दोघं चालू शकतात ना. म्हणजे नीट बघा मी काय बोलते. आपण जो फर्स्ट मेन आहे ना त्याच्यापासून सुरुवात करू. हा जो पहिला मेन आहे ना, पहिला मॅन, फर्स्ट मॅन. मग फर्स्ट मॅनपासून कुठले तयार होतील, ह्या दोघांचा एक ग्रुप तयार होऊ शकतो, बरोबर ना. ह्या दोघांचा पण चालू शकतो ना, फर्स्ट मॅन सेकंड वुमन, ह्या दोघांचा पण एक होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट मॅनपासून जर तुम्ही प्रत्येक वुमन बरोबर कंपॅरिझन केली, देअर विल बी 3 ग्रुप्स. सिमिलरली हे आपलं फर्स्ट मॅनपासून झालं. ओके, आता आपण सेकंड मॅन, हा जो सेकंड मॅन आहे त्याच्यापासून पण सिमिलरली तसेच 3 ग्रुप्स क्रिएट होतील, या दोघांचा, या दोघांचा, या दोघांचा, 3 ग्रुप्स झाले, बरोबर ना. या कुणापासून झाले, सेकंड मॅनपासून. आता आपण थर्ड मॅन, हा जो लास्ट मॅन आहे त्याच्यापासून बघू. ह्या दोघांचा एक ग्रुप होईल, या दोघांचा एक होईल, या दोघांचा एक होईल, बरोबर ना. म्हणजे ह्याच्यापासून पण सिमिलरली तसेच 3 ग्रुप्स क्रिएट झाले. बट टोटल किती ग्रुप झाले, 9 ग्रुप्स झाले. काय केलं आपण, प्रत्येक मॅनची कंपॅरिझन प्रत्येक वुमन बरोबर केली. ओके, मग एखाद्याला वाटलं हा सर मग आन्सर 9 आलं. 9 पण नाही आहे. का बरं, कारण आत्ता आपण जे 9 ग्रुप क्रिएट केले त्यामध्ये मॅन वुमन, एक जेंट्स एक लेडीज, जेंट्स लेडीज असंच घेतो आहे मी. काय बोललो आहे, मला दोघांचा ग्रुप पाहिजे, मग त्यामध्ये ओनली मॅन ओनली वुमन चालू शकतील. असं थोडीच बोललं का की मॅन अँड वुमनच पाहिजे. मग आता नीट बघा, मॅन जर म्हणले की नाही बाबा आम्हाला आमच्यातच ग्रुप करायचं आहे, तर नीट बघा, इंटरनल कंपॅरिझन करतो आहे मी त्यांच्यात. मग ह्या 2 मॅनचा एक ग्रुप होऊ शकतो, ह्या दोघांचा एक होऊ शकतो ना, सेकंड थर्ड, आणि फर्स्ट अँड थर्ड ह्या दोघांचा पण होऊ शकतो की. म्हणजे ओनली मॅन, फक्त माणसांचे ग्रुप केले तर 3 ग्रुप्स तयार होतात ते. आणि सिमिलरली तसेच वुमनपासून पण फर्स्ट अँड सेकंड ह्या दोघींचा एक ग्रुप होईल, सेकंड अँड थर्ड ह्या दोघींचा एक ग्रुप होईल, फर्स्ट अँड थर्ड ह्या दोघींचा एक ग्रुप होईल. ह्यांचे पण वुमनमध्ये सिमिलरली तसेच 3 ग्रुप क्रिएट होतील. म्हणजे 3 3 3 3 टोटल 3 × 5 15 ग्रुप्स तयार होतात. ओके, तर हे मी तुम्हाला पिक्चर ड्रॉन करून दाखवले.
तुम्ही म्हणता सर आम्ही पण असंच तिथं सॅम्पल स्पेस लिहायचं आहे का? काही गरज नाही आहे. तुम्ही कसं सॉल्व करायचं आहे किंवा तुम्ही कसं सोल्युशन लिहायचं आहे ते नीट बघा. ओके, सुरुवात पहिल्यांदा काय करायची, आपण मगाशी तुम्हाला कळण्यासाठी मी पिक्चर ड्रॉन केलं. ओके, तुम्ही पिक्चर ड्रॉन करायची गरज नाही. आपण लेट ॲज्युम त्यांना नावं देऊ. नावं देऊ म्हणल्यावर स्टार्ट विथ लेट 3 मेन इज इक्वल टू, जे 3 मेन होते त्यांना नाव देऊ आपण M1 M2 M3, आणि 3 वुमेन जे होते ना त्यांना नाव देऊ आपण W1 W2 W3. ओके, काही नाव म्हणजे कुठलंही लेटर यूज केलं तरी चालेल. एखादा म्हणला सर मी A वापरतो B वापरतो, चालेल, नो प्रॉब्लेम. पण नॉर्मली मेन आहे म्हणून मी M घेतले आणि वुमेन आहे म्हणून मी W घेतले, म्हणजे ते आपल्याला समजायला पण सोपं आहे. ओके, S इज इक्वल टू, चला मग आता आपण सॅम्पल स्पेस कसा आले, आपल्याला आन्सर कळले 15 येणार आहे. मग असेच मी पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं. आता ते 15 लिहायचे कसे तर नीट बघा. हा जो फर्स्ट M1 आहे ना, फर्स्ट मॅन, त्याची कंपॅरिझन आपण खाली वुमेन बरोबर करू, लेडीज बरोबर करू. म्हणजे M1 पासून कुठले कुठले ग्रुप तयार होतील, M1 W1 फर्स्ट ग्रुप, M1 W2 आणि M1 W3. काय केलं कळलं तुम्हाला, M1ची कंपॅरिझन मी खाली प्रत्येक वुमन बरोबर केली, M1 W1 M1 W2 M1 W3. ओके, M1 झाला. आता आपण सेकंड मॅन M2ची कंपॅरिझन खाली लेडीज बरोबर करू, म्हणजे M2 W1 M2 W2 M2 W3. काय केलं कळलं, M2ची कंपॅरिझन लेडीज बरोबर केली. सिमिलरली आता M3ची कंपॅरिझन खाली लेडीज बरोबर करू, म्हणजे M3 W1 M3 W2 M3 W3. ओके, काय केलं नक्की कळलं, प्रत्येक मेनची कंपॅरिझन आपण वुमेन बरोबर केली. म्हणजे पहिली स्टार्टिंग विथ M1 पासून 3 ग्रुप क्रिएट केले, M2चे 3 ग्रुप क्रिएट केले आणि M3चे 3 ग्रुप क्रिएट केले. ओके, हे झाले 9, टोटल 9 ब्रॅकेट झाले बघा. हे एकमेकांबरोबर झालं. आता इंटरनल कंपॅरिझन ओनली मेन, फक्त आता मेनमध्ये बघा, मी तुम्हाला ॲरो दाखवतोय. मेन मग 3 मेन्स आहेत ना, मग त्यांचे कुठले कुठले तयार होतील, ह्या दोघांचा एक ग्रुप तयार होईल M1 M2, त्यानंतर ह्या दोघांचा होईल M2 M3 आणि ह्या दोघांचा होईल M1 M3. बरोबर ना. सिमिलरली खाली वुमेनचा पण तसंच होईल ना, W1 W2 W2 W3. हे काय करतोय मी, वुमेन्सची कंपॅरिझन करतोय एकमेकांबरोबर. म्हणजे पहिल्या ह्या दोघींचा W1 W2, मग W2 W3 आणि आता W1 W3, फर्स्ट लेडीज थर्ड लेडीज. असे टोटल नंबर ऑफ S इज इक्वल टू 15 ब्रॅकेट तुमचे तयार होतात. ओके, व्यवस्थित नीट लक्षात येईल तुमच्या की टोटल आपला आन्सर किती येते, 15 येते. आता एक एक इव्हेंट बघू. इव्हेंटला आता जरा वेळ लागेल. ए इव्हेंट काय होती, ए इव्हेंट बघा बरं. 1 मॅन अँड 1 वुमन कमिटी टू बी फॉर्म. 1 मॅन अँड 1 वुमन कमिटी टू बी फॉर्म. आता ते काय म्हणतात की आपण हे जे काय ब्रॅकेट लिहिलेत ना, त्यामध्ये 1 मॅन अँड 1 वुमन, एक मॅन पाहिजे आणि एक वुमन पाहिजे. मग नीट बघा, टोटल आता मी लिहिताना नीट ऑब्झर्व करा, मी 15 ब्रॅकेट कंटिन्युअसली लिहिलेले नाहीत, 3-3च्या लाईन्स दिलेत, बरोबर ना. प्रत्येक लाईन्समध्ये 3 असे 3 × 5 लाईन्स मी लिहिलेले आहेत. 3 5 15 ब्रॅकेट्स लिहिलेले आहेत मी, बरोबर ना. तर मी तसं का लिहिलं तर तुम्हाला ते कळायला पण सोपं जाईल. आता नीट बघा, 1 मॅन अँड 1 वुमन तुम्हाला कुठं कुठं दिसतं, फर्स्ट लाईन. ही फर्स्ट लाईन जी आहे M1 W1 M1 W2 M1 W3 ती चालेल, कारण त्यात तुम्ही म्हणता सर कसं आहे, तो M मीन्स मॅन आहे, W मीन्स वुमन आहे. मग फर्स्ट लाईनमध्ये मॅन वुमन आहे, सेकंड लाईनमध्ये मॅन वुमन आहे, थर्ड लाईनमध्ये पण 1 मॅन 1 वुमेन आहे. परंतु 4th आणि 5th लाईन घेणार नाही आपण. का बरं, कारण 4th लाईनमध्ये ओनली मेन्स आहेत अँड 5th लाईनमध्ये नीट बघा W मीन्स ओनली वुमेन्स आहेत. म्हणजे फक्त किती लाईन्स आपण घेणार, पहिल्या 3 लाईन्स घेणार. मग पहिल्या 3 लाईन्स म्हणजे किती ब्रॅकेट आहेत ते, 9 आहेत. मग ए इज इक्वल टू, आता माझ्याकडे लिहायला जागा नाही, मी तुम्हाला वाटलं तर दाखवतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही.
आता इथंच मी दाखवतो ए इज इक्वल टू पहिल्या 3 लाईन्स येतील ना. पहिल्या 3 लाईन्स म्हणजे कुठल्या कुठल्या, M1W1 M1W2 M1W3, त्याच्याखाली M2W1 M2W2 M2W3 आणि थर्ड लाईन M3W1 M3W2 M3W3. बस असे टोटल नंबर ऑफ ए इज इक्वल टू 9 आन्सर येते. बरोबर आहे ना. का बरं 9? कारण आपण फक्त 3 लाईन्सच ड्रॉन केल्या, 4th अँड 5th लाईन्स घेतली नाही, कारण त्यामध्ये 1 मॅन 1 वुमन नाही आहे. 4th लाईनमध्ये ओनली मॅन आहेत, 5th लाईनमध्ये ओनली वुमन आहे. त्यांनी इव्हेंटमध्ये काय सांगितले की एक मॅन पाहिजे आणि एक वुमन पाहिजे, म्हणून फक्त पहिल्या 3 लाईन. आन्सर 9 आलं. ओके. नेक्स्ट बी इव्हेंट बघू आपण. आता मी सेंटेन्स लिहित नाही आहे, मला जागा नसल्यामुळे मी ते सेंटेन्स नाही लिहिते, डायरेक्ट लिहितो. बी इज इक्वल टू काय दिले बघा बरं त्यांनी. बी इज इक्वल टू देअर मस्ट बी ॲटलिस्ट वन वुमन. ॲटलिस्ट वन वुमन. सगळ्यात महत्त्वाचं ॲटलिस्ट जो वर्ड आहे तो इग्नोर करा. त्यांनी काय सांगितलं, वन वुमन. एवढं तर कळते ना, वन वुमन. मग वन वुमन कुठं कुठं आहे, परत त्या 3 लाईन मागाच्या 3 लाईन येतील. M1W1 M1W2 M1W3 ह्या 3 लाईन्स येतील. बरोबर ना. नक्की लक्षात येते ना तुमच्या की मगाच्याच 3 लाईन येतील. आता 1 मिनटं थांबा. ते मगाशी लिहिलेलं तेच मी काय केलं, एडिट केलं. बी इज इक्वल टू बी इज इक्वल टू थोडक्यात मगाच्या 3 लाईन्स येणारच आहेत. का 3 लाईन्स येणार आहेत, कारण वन वुमन आहे ना. नीट बघा, ॲटलिस्ट वन वुमन. ते ॲटलिस्ट वर्ड मरून दे, पण वन वुमन तर कळते ना तुम्हाला. मग वन वुमन कुठं कुठं आहे हो, पहिल्या 3 लाईन्समध्ये वन वुमन आहे, म्हणून मी पहिल्या 3 लाईन्स घेणार. पण नीट बघा, नुसतं वन वुमन नाही, ॲटलिस्ट वन वुमन आहे. ॲटलिस्ट वन वुमनचा अर्थ काय झाला, ॲटलिस्टचा अर्थ माहिती ना. ॲटलिस्ट म्हणजे मिनिमम, मोर दॅन, म्हणजे 1 पण चालतील अँड 1पेक्षा जास्त म्हणजे 2 वुमन पण चालतील. मग 2 वुमन आहेत का हो, आहे ना. 5th लाईन, 5वी लाईन म्हणजे कुठले कुठले येतील ह्याच्यामध्ये, W1 W2 W2 W3 आणि लास्ट वन W1 W3. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 12 आन्सर येते. मग टोटल किती लाईन झाल्या याच्यामध्ये. बी इव्हेंट लिहिताना नीट लक्ष द्या. तुम्हाला हे कळत जर नसेल तर मी सांगतो तेवढं फक्त व्यवस्थित लक्ष द्या. बी इव्हेंट लिहिताना तुम्हाला पहिल्या 3 लाईन्स तर लिहायच्याच आहेत, कारण त्यात वन वुमन आहे. आणि डायरेक्ट 5th लाईन घेताल तुम्ही. का बरं 5th लाईन घेताल, कारण ह्याच्यामध्ये 2 वुमेन्स आहेत. आणि ॲटलिस्टचा अर्थ काय होतो, ॲटलिस्ट वन वुमन म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे जास्त. ॲटलिस्ट वन वुमन म्हणजे 1 वुमन पण चालतील आणि 2 वुमेन्स पण चालतील, म्हणून मी खालच्या 2 वुमेन्सचा लाईन 5th लाईन पण घेतली. ह्याचा आन्सर 12 येते, 1 लाईन वाढली ह्याच्यामध्ये. आणि सी इव्हेंट मात्र मी एक्सप्लेन करायची गरज नाही. सी इव्हेंट तुम्हाला कळलेली आहे. देअर शुड बी नॉट बी वुमन मेंबर. अर्थ कळला ना ह्या सेंटेन्सचा. देअर शुड नॉट बी वुमन म्हणजे काय हो, देअर शुड नॉट बी अ वुमन म्हणजे थोडक्यात की देअर शुड नॉट बी वुमन. त्या ग्रुपमध्ये वुमन नको आहे, म्हणजे लेडीज नको आहे. लेडीज नको आहे म्हणजे ओनली जेंट्स, ओनली मेन. मग ओनली मेन आहे का हो कुठं, आहे ना. का ही 4th लाईन येईल. म्हणजे सी इज इक्वल टू M1 M2 M2 M3 M1 M3. बास. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. आन्सर 3 येईल. का बरं 3 येईल, कारण 3च ब्रॅकेट असे आहेत की ज्याच्यामध्ये ओनली M म्हणजे ओनली मेन्स आहेत, एक पण वुमेन त्यामध्ये नाही आहे. बाकी प्रत्येक ठिकाणी 1-1 2-2 वुमेन आहेत, पण 4th लाईनमध्ये एक पण वुमेन नाही, ओनली मेन्स आहे. नक्की कळलं. सी इव्हेंट सोपी होती. म्हणजे थोडक्यात हे जे सम बघितलं आपण 8 सम, हे थोडंसं डिफिकल्ट पण नाही म्हणता येणार, पण थोडंसं डिफरंट आहे, थोडंसं वेगळं आहे. ओके. त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सम जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा IMP करायला लावलं, 3 मेन अँड 3 वुमन. आणि ह्याच्यात नीट लक्ष द्या, 9th सम मी जे घेतो आहे, 9th सम ह्याच्यासारखंच आहे.
फ्रॉम 3 बॉईज अँड 2 गर्ल्स. बरोबर ना. फक्त काय चेंज केलं आहे की कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी काय करता येईल, मगाचं मी जे सम घेतलं त्यामध्ये 3 मेन 3 वुमेन होते, म्हणजे टोटल 6 पर्सन होते. आत्ताच्या सममध्ये बघा 3 बॉईज 2 गर्ल्स, थोडक्यात एक गर्ल्स कमी केली. बरोबर ना. मगाशी 3-3चा ग्रुप होता ना, 3 बॉईज 3 गर्ल्स होते. आता 3 बॉईज अँड 2 गर्ल्स केलेत. मग आता करताना सेम मगासारखंच सोडवता. लेट बॉईजला पहिली नावं देऊ. 3 बॉईज इज इक्वल टू B1 B2 B3 आणि गर्ल्सला पण नावं देऊ, पण गर्ल्स 3 नाही आहेत, 2च आहेत ना. मग 2 गर्ल्स इज इक्वल टू G1 G2. मगाशी आपला आन्सर किती आलं होतं, 15 आलं होतं. आता 15 नाही येणार, कारण मगाशी 6 पर्सन होते टोटल, आता 5 पर्सन आहेत, त्यामुळं आपला आन्सर कमी येईल. मग बघू आता हे सम सॉल्व कसं करायचं, नीट लक्ष द्या. ज्यांना मगाशी सॅम्पल स्पेस लिहायला कळलं नसेल त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं, पहिल्यांदा बॉईजची कंपॅरिझन गर्ल्स बरोबर करायची. म्हणजे आता पहिला जो वरचा बॉईज आहे B1चे गर्ल्सपासून B1 अँड गर्ल्सची कंपॅरिझन केली. म्हणजे आता बघा B1 G1 B1 G2 काय केलं मी, B1ची कंपॅरिझन खाली 2 गर्ल्स बरोबर केली. सेकंड बॉय B2 G1 B2 G2. ओके. आता B3 पासून B3 G1 अँड B3 G2 काय केलं कळलं तुम्हाला. प्रत्येक बॉयची कंपॅरिझन मी खाली गर्ल्स बरोबर केली. हे झालं एकमेकांबरोबर कंपॅरिझन. आता इंटरनल कंपॅरिझन त्यांच्यात करू. 3 बॉईजचे आपापसात कुठले ग्रुप्स तयार होतील. पहिला ह्या दोघांचा होईल B1 B2, त्यानंतर ह्या दोघांचा होईल B2 B3, B2 B3 आणि आता फर्स्ट अँड लास्ट म्हणजे B1 B3 3 ग्रुप्स क्रिएट झाले. 3 बॉईज होते त्यामुळे त्यांचे आपापसात 3 ग्रुप्स क्रिएट झाले. पण आता नीट बघा, गर्ल्स मात्र 2च आहेत. मग गर्ल्स 2 असल्यामुळे त्या दोघींपासून एकच ग्रुप तयार होईल G1 G2. या दोघींचा एकच ग्रुप तयार होईल. एखादा मुलगा म्हणाल सर G2 G1 आणि G1 G2 दोन्ही डिफरंट नाही आहेत, दोन्ही एकच ब्रॅकेट आहेत. त्यामुळे G1 G2 काय आणि G2 G1 काय, उलटं सुलटं लिहिलं तरी ते दोघी एकच आहेत ना त्यामुळं 2 गर्ल्सपासून एकच ग्रुप तयार होईल. मग नंबर ऑफ एज जर काउंट केलं तर आपला आन्सर येते 10. मगाशी आन्सर 15 आलं होतं ना, बट आता मात्र तुमचा आन्सर 10 येईल. ओके. त्यामुळं मी हे जे सम दिले लास्ट 9 सम ते मी तुम्हाला इथपर्यंत मदत केलेली आहे सॅम्पल स्पेस. बाकीचं मात्र जे खालचं आहे A इव्हेंट B इव्हेंट C इव्हेंट ते तुम्ही सॉल्व करायचं. म्हणजे थोडक्यात आज तुम्हाला ते छोटासा एक होमवर्क दिल्यासारखंच आहे. मग ज्यांना कळलं नसेल वाटलं तर त्यांनी फोन करून विचारा, काही हरकत नाही. पण ज्यांना कळलं आहे त्यांनी मला हे तिन्ही सम सॉल्व करून होमवर्क सेंड करा. ओके. आज आपला 5.3 कंप्लीट झालेला आहे. उद्या आपण 5.4ला स्टार्ट करू. ओके बाय.